ट्रान्सफर झाली अमेरिकेला, तर ती गेली अमेरिकेला माझी फ्रेंड. व्हिडिओला पब्लिक केलं आहे कारण की आहे काही कारण प्रायव्हेट करण्याचं. हॉस्पिटलचे व्हिडिओ आहे. एक वर्षापूर्वी मी तिला ग्लास भरून 6 वाजता लाडूचं हे सगळं गर्दन सगळं चॉक झालं. तिचा आवाज लाडू कशी खेळती, बाबू बरोबर खेळती, निघत नव्हती. भाजी नव्हती, काही भाजी मागवली आहे. दीदी ये सब्जी निकालिए तो. लाडोसाठी बनाना मागवला आहे. लाडो आपके लिए मम्मा क्या मंगवाई, लीजिए. ही टोटल भाजी आहे 544 रुपयाची. मिरच्या आहे 22 रुपये त्याच्यावर दिलं होतं. आणि हे मागवलंय मी वाटाणे, कांदे बटाटे बघा. आ गए पापा, आ गए. चलिए चलिए चलिए, दरवाजा खोलेंगे. पापा आ गए. पापा कहाँ गए थे? लाड़ो के लिए क्या क्या लेके आए? आ गए पप्पा. एक मिनिट. तर हे बघा काय घेऊन आले आहे. सगळे औषधं आमची. आणि आम्हाला हे बघा हा साबण दिला आहे डॉक्टरने लावायला. पावडर आणली आहे, क्रीम पण आणली आहे. हेच सगळं आणायला गेले ते पप्पा मेडिकलमध्ये. लाडो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लाडो. लय भूक लागली. हे बघा 2 ही मुद्दाम करते. आपण तिला म्हणलं का तोंडात नाक नकार, मग ती 2 घालणार. चला आंघोळ करायची. चला उठा. अच्छा हा का. चल गाणं म्हण चिवाचं. चल खूप छान बाळा. तिला पूर्ण गाणं पाठ आहे. पूर्ण शाळेत जात नाही पण तिला खूप साऱ्या पोएम्स येतात तिला. आता लाडू ना इंग्लिश पोएम बोलणार आहे. ठीक आहे, हा बोल. तर इकडे लाडो केक बनवतीये. कुणाला जर द्यायची असेल ऑर्डर तर द्या. हां पिंक. वाव, आता पिंक कलर देणार बघा ती. हे बघा. हाँ ना. आई उसको क्यों मार रही छोटे बाबू को? आई हाँ आई एक गंदा बाबू है, ये मुझे मारता है. आपको मारता है? हाँ. बाबा वो तो मोबाइल में है. वो बाबा तुम कितना झूठ बोलती है बेटा. स्कूल जाएगी तो क्या करेगी? सब आके घर पे बोलेगी इसने मारा उसने मारा. मैं मारूंगी. ऐसे चुगलीखोरी नहीं करना. पिंक कलर दीजिए ना केक को आपके. ऐसी की तैसी बाबू. बाबा ऐसी की तैसी. ओह लाडो केक में क्या डालते हैं? नमक. नमक डाल के बनाती हो. अच्छा बन गया केक. वाव. बापरे सगळं माहिती आहे आता. ब्ल्यू कलरचं सगळं कलर माहिती आहे बघा. आता लाडूच्या पप्पांनी ऑर्डर केले आहे साबण ठेवायला. कारण की आता कसं झाले ना, प्रत्येकाचे वेगवेगळे साबण झाले आहे आमच्या. असं इन्फेक्शन झाल्यामुळे लाडूचा वेगळा, माझा वेगळा.
असं ओरडून का बोलते? असं ओरडून का बोलते? आज कौन नहलाया आपको? पापा ने। अरे वाह वाह, गुड गर्ल। चलो। पापा I love you, मम्मी I love you, पापा I love you, पापा I love you, मम्मी I love you, पापा I love you, मम्मी I love you। इकडे केस पुसू दे मला, थांब। लोणाना पक्का लोण। मी ना मध्ये या सगळ्या ओढण्या कॉटनच्या जुन्या हे बघा सुती ओढण्या लाडूसाठी ठेवलेल्या सांभाळून सांभाळून। थांब बाळा। हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। आता वाजले आहे सकाळचे 10। आंघोळ लाडूची झाली आहे, माझी पण झाली आहे आणि आमचे तर मशीनला कपडे पण लावले आहेत। पहिले मी गरम पाण्यामध्ये ठेवले आणि नंतर मशीनला टाकले मी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आणि थोडंसं डेटॉल पण टाकलं। आणि तसं आता आम्हाला काहीच नाही, सगळं क्लिअर झालेलं आहे। लाडूला पण पूर्णपैकी गेलेलं आहे, मला पण नाही आणि घरात कुणालाच नाही, साहिलला पण नाही। आम्ही पूर्ण क्लिअर झालो आहे। पण कसं आहे, औषधं घरात ठेवलेली पाहिजे म्हणून त्याचे पप्पा आणून एक्स्ट्रा ठेवत असतात औषधं। त्याच्यामुळे सकाळी जाऊन आत्ता थोड्या वेळापूर्वी क्रीम वगैरे घेऊन आले। म्हणले की नाही राहू दे, आपण त्याच साबणाने आंघोळ करू। म्हटलं हो बरोबर आहे तुमचं पण। आणि ॲक्च्युली ना आमचे एक फ्रेंड आहे, माझे नाही आहे, माझ्या मिस्टरांचे। ॲक्च्युली काय झालं ना, मी ना 1 वर्ष चेन्नईला होते। तर त्यावेळेस ना म्हणजे माझं नवीन लग्न झालं तर तेव्हा मी चेन्नईला होते यांच्यासोबत। तर त्यावेळेस ना तिथे आम्हाला यांचे जे फ्रेंड आहेत ना त्यांनी भरपूर हेल्प केली होती। आणि नेमकी काय झालं, त्यांची ट्रान्सफर झाली आहे इकडे, ते तिथंच होते 5 वर्ष तिथं राहिले। आम्ही 1 वर्ष झालं लगेच निघून आलो, कारण तिकडं फार गरमी होती। मी म्हटलं अजिबात मी राहू शकत नाही म्हटलं चेन्नईला। चेन्नईहून झालं नाही, इथं येऊन बसले इथं पण तेच। तर मग त्यांची ट्रान्सफर झाली आहे कोलकाताला। तर त्यांचा फोन आला होता, बोलले की इथे जर म्हणजे ह्या सोसायटीमध्ये जर फ्लॅट भेटला तर आम्हाला बरं होऊन जाईल। पण ॲक्च्युली या सोसायटीमध्ये एकही फ्लॅट खाली नाही। एक फ्लॅट आहे तो बंद आहे, त्यात सामान आहे, तो माझ्या खास मैत्रिणीचा फ्लॅट आहे आणि त्यात पूर्ण फर्निचर आहे। आणि ती गेली आहे माझी फ्रेंड। आणि मी जेव्हा कोलकातामध्ये आली होती ना, सगळ्यात पहिले माझी फ्रेंड होती ती, इथे फर्स्ट फ्लोअरला राहायला आहे। तर ती गेली आहे, तिच्या मिस्टरची ट्रान्सफर झाली अमेरिकेला, तर ती गेली अमेरिकेला माझी फ्रेंड जी इथं राहते ती। आणि तिचा फ्लॅट आहे बंद, पण ॲक्च्युली तिला काही तो रेंट त्यांनी द्यायचा नाही। तिला मी कॉल केला की अगं असं म्हटलं की आमचे जवळचे म्हटलं आणि खूप चांगले लोक आहे, म्हटलं तुझा फ्लॅट तू आता राहणार नाही, तू 5-6 वर्ष काही येणार नाही आता इकडे कोलकाताला, तर तू दे त्यांना फ्लॅट, चांगली लोक आहे म्हटलं, आमच्या विश्वासावर दे म्हटलं। तिला मी बोलले तर ती म्हटली ठीक आहे। आणि मग तिचा 3 BHK फ्लॅट आहे। तर तिने काय केलं, मग तिचं जे सामान आहे ना सगळं घरातलं ते सगळं एका रूममध्ये ठेवलं, एका रूमला लॉक केलं आणि बाहेरचं 2 BHK फ्लॅट तिने द्यायचं ठरवलं। इथे सोसायटीमध्ये भरपूर लोकांनी मागितलं पण तिने कुणालाच दिला नाही, माझ्या शब्दावर तिने दिला। मला एवढं छान वाटलं ना, ती म्हटलं खरंच तिला खूप मी म्हणजे तिचे खूप मी आभार मानले की तुझ्यामुळं आज त्या लोकांना म्हणजे कसं आहे, त्यांचं लहान बाळ आहे 5 महिन्याचं, ती इकडे येणार अननोन शहरामध्ये नाही का, त्यांना आता लगेच फ्लॅट कुठे भेटणार कसं काय। मग ते यायच्या आधीच आम्ही तो फ्लॅट वगैरे साफ वगैरे करून ठेवला आहे, सगळं काही व्यवस्थित करून ठेवलं आहे। मी नाही केलं, माझ्या मिस्टरांनी केलं, कारण ते त्यांचे मित्र आहे। तर मग एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे 5 महिन्याचा त्यांना आत्ता, चांगली ते पण जॉबला आहे IT मध्ये, चांगलं याच्यामध्ये आहे त्यांची सर्व्हिस। तर चला मग कुणीतरी आपल्या ओळखीचं उद्या कसं असतं ना, असं जवळ कोणी राहिलं तर बरं वाटतं। रात्री बेरात्री कधी काय झालं काय नाही, आपली लोक जवळ पाहिजेतच। आपली म्हणजे एक फ्रेंड आहे पण तरी आपलं मानून चालायचं नाही का। तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे जेवायला, मग त्यांना इथे राहायला येऊन झाले आहे 15 दिवस, 15 ते 20 दिवस झाले असेल त्यांना राहायला येऊन। तर त्यांनी आज आम्हाला जेवायला बोलवलं आहे। त्यांना मी नको बोलले होते पण ते काय ऐकायला तयार नाही। मी यांना पण म्हटलं अहो कशाला म्हटलं, चांगलं नाही वाटत म्हटलं असं नाही का, ते आत्ताच 15 दिवस झाले, अजून सामानाची सेटिंग नसेल त्यांच्या, कसली सेटिंग नाही। तर चला आता बघू गेल्यावर काय आहे काय नाही, चला। तर इकडे आज नाश्त्याला मी लाडूसाठी खिचडी बनवली आहे सगळं टाकून, हे बघा मटर वगैरे टाकून बनवली आहे लाडूला। तर चला आता मी पहिले लाडूला खाऊ घालते। हे काय माहिती आहे का तुम्हाला, हे पावभाजी मॅच करायचं आहे बरोबर का नाही, पण ह्याचा उपयोग मी कसा करते तुम्हाला माहिती आहे का। लाडूचं जेवण आहे ना त्याच्या ह्याची मॅच करते। तिला ना डायरेक्ट भात खात नाही, तिला अटकते करते। तर तुम्हाला दाखवते बघा मी कसं लाडूला खाऊ घालते, चला। तर इकडे बघा हा भात झाला का, कारण की हा तांदूळ काय ना थोडंसं मोठं मोठं आहे बघा, असं तिला जात नाही, मग मी असं मॅच करून घेते तिला भात, मग ती खाती बरोबर मॅच केल्यावर। मी मिक्सरमध्ये वाटायची भात, पण आता तरी वाटत नाही, असं थोडंसं मॅच करून घेतलं का मग ते तांदूळ मोठे आहे ना मग अटकतात तिला। तर मग आज पावभाजी खिचडीची पावभाजी
चला, तर हे बघा किती छानपैकी मॅच झाला आहे बघा. हे बघा, बघितलं का सगळे तांदूळ तुटले आहे. सगळ्यात पहिले लाडूचा नाश्ता लावला, खिचडी, आणि मग आंघोळीला गेले. म्हणजे आंघोळीवरून आले का पहिले लाडूला खाऊ घालायचं, हो की नाही. तर इकडे बसले आहे लाडू. तिचे ना दातामध्ये पण दुखते हो माझ्या लेकराला, दात येतोय ना त्याच्यामुळे. लाडू क्या झालं बाळा, दांत में दर्द हो रहा है. आइए नाश्ता कीजिए, मैं आपको दवा देती हूँ. आइए बेटा नाश्ता कीजिए, चलिए. तो हे बघा झाली खिचडी माझी मॅच. आइए बेटा चलिए. आओ, दर्द हो रहा है माझे बाबूला गो, माझे बाबूला दर्द हो रहा है गो. चलो बेटा आइए मेरे बच्चा, आओ बेटा, मम्मा ने आपके लिए नाश्ता लेके आई. अच्छा अच्छा, चलिए चलिए आइए. तर आता लाडूचा नाश्ता झाला आहे आणि मी थोडेसे पोहे बनवले होते. लाडूच्या पप्पांना पोहे दिले, साहिलला पोहे दिले, मी थोडेसे खाल्ले, मावशींना दिले. आणि लाडू बसली आहे आता पप्पांसोबत आराम करते. आणि आज दुपारी मी काही थोडंसं फक्त खिचडी करणार आहे, जास्त काही स्वयंपाक करणार नाही, कारण संध्याकाळी जायचं आहे जेवायला. तर आणि दुसरी गोष्ट, काल तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट केली आहे की ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला तुमचा सगळ्यांचा अनुभव सांगितला आणि मला खरंच फार छान वाटलं. एक मला नाही का आनंद आला की तुम्ही सगळ्यांचं काय म्हणणं होतं की ताई तुम्ही जे म्हणता ना लाडूला जो प्रॉब्लेम आहे ते नंतर ना मोठी जशी जशी मोठी होईल तसं ते तिचं ते होल आहे ते भरून जाईल. तर मला एक खूपच आधार वाटला मला या गोष्टीचा तुम्ही बोलल्यानंतर. मला ही गोष्ट माहिती नव्हती, त्यामुळे मी त्यांना सांगितलं बघा ना, म्हटलं असं मोठं मोठं होत गेलं की म्हटलं बाळ ते सगळं क्लिअर होतं. म्हटलं हे कमेंट आलेली आहे म्हणून मी दाखवलं कमेंट्स. तर म्हणे हो का, तर मी म्हटलं बरं होईल असं जर झालं तर. पण कसं आहे ना, तुमचं म्हणणे मला हे मान्य आहे आणि तुमचं म्हणणे मला पटतं पण, ठीक आहे. पण कसं आहे ना, आमच्या मनाच्या समाधानाकरता आम्ही ते चेक करणार आहे, कारण की मनात रुखरुख राहून जाईल ना. मला असं नाही का तिला काही खाऊ घालायचं का, घालू का नको, काही होणार तर नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, मी ना माझे काही व्हिडिओ प्रायव्हेट केले होते, ठीक आहे. तर मी आता ते काल बसले तेव्हा मी त्याला व्हिडिओला पब्लिक केलं आहे, कारण की आहे काही कारण प्रायव्हेट करण्याचं. ते व्हिडिओ म्हणजे हॉस्पिटलचे व्हिडिओ आहे. आणि लाडूला ना आता एक वर्षापूर्वी मी तिला ग्लास भरून गाईचं दूध पाजलं. आणि आम्ही तिला गाईचं दूध अजिबातच देत नाही, तिला पावडरचं दूध देतो. पण मी काय विचार केला की किती दिवस द्यायचं, म्हणून मी काय केलं, तिला रात्री झोपताना सुरू केलं. आणि पहिल्याच दिवशी मी तिला ते दूध पाजलं आणि सकाळी 6 वाजता लाडूचं हे सगळं गर्दन सगळं चॉक झालं. तिचा आवाजच निघत नव्हता, पूर्ण तिला इन्फेक्शन इथपर्यंत इन्फेक्शन झालं. मग आम्ही सकाळी माझ्या इथे एक मैत्रीण आहे, तिला फोन केला, त्यांची कार बोलवली आणि कारमध्ये आम्ही लाडूला सकाळी मग घेऊन गेलो हॉस्पिटलला. आणि मग त्या दिवशी ट्रीटमेंट वगैरे केली हॉस्पिटलला आणि परत संध्याकाळी घरी आलो. पण दुसऱ्या दिवशी पण लाडूला काही बरं वाटत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही परत हॉस्पिटलला गेलो. पण मग त्यावेळेस लाडूला आम्हाला ॲडमिट ठेवावं लागलं 5-6 दिवस त्या हॉस्पिटलला, 3 या 4 दिवस. हां, तर तिथं तिला आम्ही ॲडमिट ठेवलं हॉस्पिटलला, जिथे आम्ही आता जातो ना ज्या हॉस्पिटलला, त्याच हॉस्पिटलला. तुम्ही माझे ते जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला म्हणजे काही गोष्टी माहिती पडेल. तर डोक्यात असं होतं ना माझ्या की म्हणजे आपण तिला थोडं जरी काही दिलं, तिला ते इन्फेक्शन का होतं बाबा. तर हे सगळ्या गोष्टींमुळं आम्ही तिची टेस्ट करूनच घेणार आहे, कारण की तिला अजिबात तुम्ही थोडं जरी तिला दूध पाजलं ना वरचं की तिला लगेच सुरू होणार त्रास. आत्ता मी गावाला गेले होते तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघा, लाडूला ॲडमिट केले होते आहे व्हिडिओमध्ये. जे माझे जुने सबस्क्रायबर असेल त्यांना ही गोष्ट माहिती असेल की हो ताई हे सगळं खरं बोलते. ते मी आत्ता साहिल जेव्हा आतमध्ये गेलं होतं जेलमध्ये, तेव्हा जेव्हा मी गावाला गेलते तेव्हा लाडूनी काय खाल्लं होतं, फक्त कुल्फी, बाहेरची कुल्फी खाल्ली होती, दारावरची कुल्फी खाल्ली आणि लाडूला मला ॲडमिट करावं लागलं. आणि तेव्हा पोरांना डोळे आलते, लगेच लाडूला डोळे आले. म्हणजे कुणाला काही झालं की ते लगेच लाडूला होतं. मग असं का, ह्या सगळ्या गोष्टींचा ना मला विचार येतो. त्याच्यामुळं माझ्या मनात काहीतरी रुखरुखता आहे. आणि माझं असं म्हणणं आहे
की आपण ते टेस्ट आपण एकदा करूनच घेऊया. तुमचं म्हणणं असं नाही की मी तुमचं म्हणणं काही टाळते आहे. तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट केली आहे की ताई काही होत नाही आणि कालांतराने जसं जसं बाळ मोठं होतं तसं ते भरून जातं. तर तुमच्या ह्या कमेंटमुळं अक्षरशः मला उभारी वाटली आहे की चला असं पण असतं. त्याच्यामुळं तुमची मी मनापासून आभारी आहे. तुम्ही सर्वजण मला एवढं सपोर्ट करत आहात, एवढे छान छान कमेंट करत आहात, तर त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. तर चला मग आवरते आता फटाफट आणि निघतो. आता निघतं म्हणजे संध्याकाळी जेवण आहे. किती जेवायची घाई मला. संध्याकाळी जायचं आहे जेवायला. मी आत्ताच तयारी करते. चला आवरते. नीचे देखो नीचे. हाँ नीचे देखो. बंद कर. बघा मी इतकं सुंदर हिला तयार केलं आहे आणि हिने गंध पुसतीये म्हणून मी तिला थोडंसं ओरडले तर रडायला लागली. हे बघा. सॉरी बेटा. कान पकडू. सॉरी बेटा. डोळ्यात पाणी आलं का? बळच डोळ्यात पाणी काढू नको. कशी ही बघतीये डोळ्यात पाणी आलं का? आलं पाणी आलं. तू रडली बरोबर. मम्मा भी हो गया. ठीक आहे कर बंद. हा तर रडत होती. हे आगावे. इथं बंद करायचं. तर संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि आता मी इकडे बघा रेडी झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहे. चला मग जेवण करून येते आणि मग तुमच्याशी बोलते. चला. लाडूला मी तयार केलं. लाडूने अख्खा मेकअप खराब केला. बघायचं का? थांबा. हे बघा कशा वेण्या करून टाकले. हे बघा. लाडू तुला यायचं आहे की नाही माझ्या बरोबर? हां बेटा चल उठ बरं. पुन्हा खराब केलं पुन्हा तयार केलं. बघू इकडे वरती बघ. चल झालं. एक मिनिट. तर हे बघा मी नेल पेंट लावली. कशी दिसतीये? तुला नंतर लावते बाबा. लाडूकडे लक्ष गेलं आता लाडूचं. तुला नंतर लाव. काय नंतर लावून तुला घरी आल्यावर लावून. चल आता नाही नंतर लावून तुला. चल. तुमने मेरा लगा. तुमने मेरा नहीं गाया ना. हाँ तुमने मेरा नहीं गाया नेम. आपको लगाऊंगी मैं नेल पेंट बेटा. आपको लगाऊंगी बाद में लगाऊंगी. चलो अभी अपने पास टाइम नहीं बेटा. चलो. ए कपड़ा फटेगा मेरा. छोड़. अरे बाद में लगाती ना. जर कळलं मी नेल पेंट लावली बापरे असा तमाशा करती ना. तू लावली मला लाव. सगळं तिला सगळं पाहिजे असतं आणि चुकून आता मी बोलले आणि तिने मला बघितलं. हा काय बघा. नको असं नको करू. मी तुला घरी आल्यावर लावते. चिडू नको. चल. चला चल. लाडो नाकात बोट नको घालू. नाकात बोट घालू नको. ती जाई नाकात बोट घातलं तोंडात घाल. बोट घालू नको. तिने नाकात घालून मग तोंडात घातलं. बघ लाडू कशी खेळती. बाबू बरोबर खेळती. बाबू मार रहा है. अगं बाई. ओ तो बाबू कुछ करना नहीं. हाँ बाबू को आपका पैर हटाइए. बाबू है ना. हाँ बाबू क्या हुआ? क्या हुआ बाबू को? बाबू क्यों रो रहा है बेटा? आलो आहे आम्ही आता. 10:30 वाजले आहे. माझ्या अगोदर हे आले आणि मी बसले खाली बायकांसंग गप्पा मारत. लाडू आणि लाडूचे पप्पा पुढे निघून आले. बापरे
तर आलो आहे आम्ही आता. रात्रीचे 10:30 वाजले आहे. आवाज कमी कर ना मोबाईलचा, मला कॉपीराईट मारेल. तर मस्त जेवण होतं. खूप सारे आयटम होते. पनीर, पराठा, बरेचसे आयटम होते. मी गुलाबजाम खाल्लंच नाही, गुलाबजाम पण होते. चला मग बोलते तुमच्याशी, चेंज वगैरे करते, फ्रेश होते, मग बोलते. बाहेर वादळ आलं आहे. म्हटलं सगळ्यात पहिले कपडे काढून घेऊया. आत्ता इतकं जस्ट आम्ही घरी आलो. बाहेर मस्त वादळ आलं आहे आणि आम्ही जस्ट आत्ता जेवण करून घरी आलो आहे. आणि इतकं छान जेवण त्यांनी बनवलं होतं, खूप छान. पण ते कसं आहे ना, प्रत्येकासमोर असं व्हिडिओ बनवायला चांगलं वाटत नाही ना. मग मी काही तिथं जास्त नाही व्हिडिओ बनवला, फक्त लाडू खेळतानाच थोडासा व्हिडिओ बनवला. तुम्ही बघितलं. आणि ते म्हणतील ना असं व्हिडिओ काय बनवते. आणि त्यांना माहीत नाही आहे, माहीत पडेल तेव्हा चॅनलचं तेव्हा सांगता येईल. पण अचानकच कोणाच्या घरात गेलो आपण अशी व्हिडिओ बनवतोय तर ते चांगलं वाटत नाही. तर काय नाही, मस्त पनीरची भाजी, व्हेज पुलाव, पुऱ्या, खूप छान स्वयंपाक होता. मस्तपैकी जेवलं आज पोटभर. आहे बघा. आता जवळजवळ आता 11 वाजले आहे आणि बाहेरचं वातावरण छान आहे, त्याच्यामुळे मी बाहेर थांबली आहे खिडकीत. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि धपाधप शेअर करा. बाय, गुड नाईट. लाडू आहे पण ती ना अशी झोप येते एकदम, त्याच्यामुळे म्हणतं जाऊ दे कशाला डिस्टर्ब करायचं, ओके नाही. चला मग.